हरे कृष्ण. सर्व भक्तांचं स्वागत आहे प्रातःकालीन श्रीमद भागवतमच्या पाठामध्ये. आपण श्रवण करीत आहोत श्रीमद भागवतमचा 3रा स्कंद. याच्या अंतर्गत मैत्रेय आणि विदुरजी यांचा संवाद, याच्या अंतर्गत ब्रह्माजींद्वारे विसर्ग अर्थात दुय्यम सृजनाच्या पूर्वीची तपस्या, भगवंतांनी त्यांना दिलेलं दर्शन आणि ते आता प्रार्थना अर्पण करीत आहेत. यामध्ये आपण बघितलं की प्रार्थना केल्यानंतर ब्रह्माजी 4 निवेदन भगवंतांच्या समोर ठेवत आहेत. पहिलं, मला सृष्टी निर्मितीची शक्ती प्रदान करा, कारण प्रणत प्रियोसो, कारण मी आपला अत्यंत प्रिय शरणागत भक्त आहे. दुसरं निवेदन, निर्मिती कार्यामध्ये मी कोणत्याही प्रकारच्या भौतिक प्रभावांमध्ये सापडू नये, अर्थात मी रजोगुण तमोगुणामध्ये अडकू नये, आणि मला मिथ्या प्रतिष्ठेला त्यागण्यासाठी सुद्धा बुद्धी द्या, ज्ञान द्या. युंजीत कर्मशमलम च यथा विजयाह्यम, अशा पद्धतीने प्रार्थना केली. त्यानंतर आता 3रं निवेदन ब्रह्माजी भगवंतांसमोर ठेवत आहेत की मला वैदिक मंत्रांपासून विचलित होण्यापासून वाचवा, कारण वैदिक ज्ञानामध्ये सर्व काही मार्गदर्शन उपलब्ध आहे. तर त्या मार्गदर्शनांचा मी अवहेलना करू नये, त्यांचा अनादर करू नये आणि मनाद्वारे बुद्धीद्वारे मी त्यांच्यापासून कधीही दूर जाऊ नये, यासाठी ते प्रार्थना करतायत. नाभिरदादिह सतोंभसी यस्य पुंसो विज्ञानशक्तिरहमासम अनंतशक्तेः रूपं विचित्रम इदमस्य विवृणवतो मे मारीरिशिष्ट निगमस्य गिरां विसर्गः. भगवंतांच्या शक्ती या अत्यंत अमर्याद आहेत, असीमित आहेत. ते जेव्हा प्रलयाच्या पाण्यामध्ये पहुडलेले असतात, तेव्हा ज्यामध्ये कमळ अंकुरते अशा नाभी सरोवरातून मी संपूर्ण वैदिक शक्ती म्हणून जन्माला आलेलो आहे. मी आता ब्रह्मांडाच्या स्वरूपामध्ये त्यांच्या विविधतेने पूर्ण शक्ती प्रकट करण्याच्या कार्यामध्ये व्यग्र आहे. म्हणून माझी अशी प्रार्थना आहे की भौतिक कार्यांमध्ये मग्न असताना मी वेद मंत्रांपासून विचलित होऊ नये. मा रीरिशिष्ट, निगम अर्थात वेद, निगमस्य गिराम, गिराम म्हणजे त्यातला असणारे शब्द किंवा ध्वनी, मंत्र, विसर्ग, कारण ते कंपन निर्माण करतात. जसं आपण वैदिक मंत्रांच्या शक्तीवरती व्हिडिओ बघितला असेल, त्यामध्ये केवळ मंत्रांच्या उच्चारणाने समोर असणारे ग्लास किंवा काचेचे भांडे हे काय होतात, तुटून तुकडे तुकडे होतात. म्हणजे त्यामध्ये काय कंपन आहे, आणि त्या कंपनाद्वारे मोठमोठ्या अनर्थांचा नाश केला जाऊ शकतो, मोठ्या मोठ्या दुःखांचाही कंपनाने नाश केला जाऊ शकतो. अशी दिव्य शक्ती आहे वैदिक मंत्रांची. त्यानंतर 4थं निवेदन ब्रह्माजी भगवंतांसमोर ठेवत आहे. भगवंतांनी माझ्यावरती खास कृपा करावी आणि मला माझ्या कार्यामध्ये, माझ्या सेवेमध्ये, कर्तव्यामध्ये मार्गदर्शन करावे, आणि माझा हे कर्तव्य करण्यामध्ये जो विषाद निर्माण झाला आहे अपरिपूर्णतेमुळे, तर त्या विषादाला, दुःखाला, चिंतेला दूर करावे. सोसावदभ्रकरुणो भगवान विवृद्ध प्रेमस्मितेन नयनाम्बुरुहं विजृम्भन् उत्थाय विश्वविजयाय च नो विषादं माध्व्या गिराप नयतात पुरुष पुराण. ब्रह्माजी म्हणतायत, सर्वात पुरातन आणि सर्वश्रेष्ठ असलेले परम भगवान अमर्यादपणे कृपाळू आहेत. त्याला काही सीमाच नाही की भगवंत किती कृपाळू आहेत. त्यांनी आपले कमलनेत्र उघडून स्मितहास्य करीत आपल्या कृपेचा माझ्यावरती वर्षाव करावा, अशी माझी तीव्र हृदयाची इच्छा आहे.
ते संपूर्ण जगताचे विश्वाला धारण करणारे स्वामी आहेत आणि कृपावंत होऊन आपले मार्गदर्शन देऊन आमचं नैराश्य चिंता दूर करू शकतात. त्यामुळे त्यांनी आमच्यावरती फार कृपा करणं गरजेचं आहे. अशा प्रार्थना ब्रह्माजींनी केल्या की माझ्यावरती करुणा दाखवा. विषादम प अपनयनतात पुरुषः पुराणः, मला या विषादापासून वाचवा. अशा प्रार्थना करून आता ब्रह्माजी एकदमच थांबले आहेत. तर का थांबले आहेत हे मैत्रेय मुनी सांगत आहेत. स्वस्वंभवं निशाम्यैवं तपोविद्या समाधिभिः यावन्मनोवच स्तुत्वा वीररामस खिन्नवत. सांगतायत खिन्नवत, वीरराम शांत झाले, थांबले, थोडे खिन्नवत होते. मैत्रेय ऋषी म्हणाले, हे विदूर, आपल्या जन्माचे उगमस्थान अर्थात पुरुषोत्तम भगवंतांना पाहिल्यानंतर ब्रह्मदेवांनी आपले मन आणि शब्दाने जितके शक्य होते यावन मनोवचः स्तुत्वा तितकी भगवंतांच्या कृपेसाठी प्रार्थना केली. अशा प्रार्थनेनंतर ते शांत झाले. जणू काही फार मोठ्या काळापर्यंत केलेली तपस्या, ज्ञानाचं अनुशीलन पालन आणि मानसिक एकाग्रतेसाठी लागणारा जो उपद्व्याप आहे त्यामुळे ते खचितच थकून गेले होते. अजूनही कारण सांगतायत पुढे की भगवंतांनी पाहिले की विविध ग्रह मालिकांच्या योजनेसंबंधी आणि रचनेसंबंधी ब्रह्मा अतिशय चिंतातूर झाले होते आणि प्रलयाच्या पाण्याला बघून ते निराशही झाले होते, खिन्नवत. तर यामध्ये परिखिद्यतः सांगितलेलं आहे विषण्ण चेतसम. ब्रह्माजी त्या पाण्याला बघून सुद्धा निराश आणि खिन्न झाले होते, कारण ते पाणी आहे तोपर्यंत सृष्टीची रचनाही होऊ शकत नव्हती. त्यांनी ब्रह्मदेवांना मग उद्देश त्यांचा जाणला आणि उत्पन्न झालेला सर्व प्रकारचा भ्रम नाहीसा करीत गंभीर विचारपूर्वक शब्दांमध्ये भगवंत बोलू लागले. ब्रह्माजींच्या सर्व प्रार्थना भगवंतांनी एकदम शांतपणे ध्यानपूर्वक ऐकलेल्या आहेत आणि आता त्या प्रश्नांना, प्रार्थनांना भगवंत उत्तर देत आहेत. तर भगवंत सांगतायत की चिंता करू नकोस. असं सांगताना भगवंतांनी ब्रह्माजींना एक विशेष माहिती दिलेली आहे. श्री भगवान उवाच मा वेदगर्भ गास्तंद्रिं सर्ग उद्यममावह तन्मया पादितं ह्यग्रे यन्मां प्रार्थयते भवान. भगवंत सांगतायत, हे वेदगर्भ ब्रह्मा, सृष्टीच्या निर्मिती संबंधी तू जो निराश झालायस किंवा चिंतातूर झालायस तर त्याची आवश्यकता नाही आहे. तर तू चिंता सोडून दे. तू माझ्याकडे ज्या सर्व गोष्टींची आता याचना प्रार्थना केलेली आहेस ती मी पूर्वीच तुला प्रदान केलेली आहे. मया उपादितम ही अग्रे, अग्रे म्हणजे आधीच मी तुला काय केले ते आशीर्वाद दिलेले आहेत. आणि ते भगवंत आता स्मरण करून देत आहे ब्रह्माजींना की माझी कृपा तू कशी प्राप्त करू शकतो, त्याला धारण करू शकतो, ज्याने सृष्टी निर्मिती संबंधी सर्व काही तू यथार्थ रूपाने जाणू शकशील. भूयस्तं तप आतिष्ठ विद्यां चैव मदाश्रयां ताभ्यामन्तरहृदि ब्रह्मन् लोकान द्रक्ष्यस्य पावृतान्. भगवंत सांगतायत तप आतिष्ठ विद्यां च एव. हे ब्रह्मा, स्वतःला तपस्याने माझ्या चरणांच्या ध्यानामध्ये तू स्थिर कर आणि माझी कृपा संपादन करण्यासाठी अज्ञानाच्या तत्वांचे अनुसरण कर. या कृतींद्वारे, सेवेद्वारे तुझ्या हृदयामधून माझ्या कृपेने सर्व काही ज्ञान तू जाणू शकशील. कारण सांगताय ताभ्याम अंतरहृदी,
हृदयातनं मी तुला सर्व ज्ञान देईल. त्यामुळे तू फक्त तपस्या आणि ज्ञानामध्ये लागून राहा, तुला सर्व काही मिळेल. आणि हा उपदेश आपल्याला पण दिला जात आहे. तर माझ्या सेवेमध्ये तल्लीन होऊन तुला विशेष दर्शन प्राप्त होईल असं भगवंत पुढच्या श्लोकात सांगतायत. तत आत्मनि लोके च भक्तियुक्त समाहितः द्रष्टासि मां ततं ब्रह्मन् मयि लोकांस्त्वमात्मनः. हे ब्रह्मा, ब्रह्मांडाच्या निर्मितीचं कार्य करीत असताना तू जेव्हा भक्तिपूर्ण सेवेमध्ये तल्लीन होऊन जाशील, तेव्हा मला तुझ्यामध्ये तसेच संपूर्ण विश्वातही तू सर्वत्र पाहशील. अर्थात हृदयांतरी पण परमात्मा रूपाने बघशील आणि संपूर्ण जगतामध्ये सुद्धा तू मला परमात्मा रूपाने आणि विराट रूपाने दोन्ही रूपाने बघशील. आणि तू हेही पाहशील की तू स्वतः, हे विश्व, त्याचबरोबर सर्व प्राणी जीव मात्रसुद्धा हेही सर्व काही माझ्यामध्येच आहेत. अशा पद्धतीने हे सर्व जग तुला खास पद्धतीने दर्शन प्राप्त होईल माझ्या कृपेने. आणि ब्रह्माजींचा प्रश्न आहे की मला मोहात पडायला नको आहे. त्यामुळे भगवंत सांगतायत की तू मोहापासून कसे मुक्त होऊ शकतोस. यदा तु सर्वभूतेषु दारुष्वग्निमिव स्थितं प्रतिचक्षित मां लोको जह्यात्तर्हेव कश्मलम. सांगतायत, ज्याप्रमाणे दारुषु अर्थात लाकडामध्ये, मराठीमध्ये दारू म्हणजे दारू, पण इथे संस्कृतमध्ये दारू म्हणजे लाकूड. ज्याप्रमाणे लाकडामध्ये अग्नी असतो, आधीपासूनच असतो, त्याचप्रमाणे तू मला सर्व प्राणी मात्रांमध्ये परमात्मा रूपाने आणि संपूर्ण अखिल ब्रह्मांडामध्ये सुद्धा पाहू शकशील. अशा दिव्य दृष्टीच्या केवळ त्याच अवस्थेमध्ये तू सर्व प्रकारच्या मोहापासून मुक्त होण्यास समर्थ होशील. तर जोपर्यंत आपण संपूर्ण जगतामध्ये भगवंतांना सर्वत्र पाहण्याची कृपा प्राप्त करत नाही भगवंतांची, तोपर्यंत आपला विषाद, दुःख आणि भ्रम कधीही नष्ट होणार नाही. त्यामुळे गीतेतही सांगितलं आहे, भोक्ताराम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम. अशा पद्धतीने जो भगवंतांना जाणतो की संपूर्ण यज्ञांचे, तपस्यांचे स्वामी आणि भोक्ता भगवंतच आहेत, तोच व्यक्ती शांती प्राप्त करू शकतो. हेच शांतीचं सूत्र आहे, मोहापासनं मुक्तीचं सूत्र आहे की भगवंतांना हरी सर्वत्र सर्वदा, भगवंतांना सर्व काळ सर्व ठिकाणी बघायला शिकणे, यालाच म्हणतात कृष्ण भावना. त्यानंतर ब्रह्माजींनी विचारलेलं आहे की मला आपल्या स्वतःच्या स्वरूपाची अनुभूती केव्हा होईल. आणि हा सर्व साधकांना सुद्धा प्रश्न असतो की आपल्याला दिव्य अनुभूती, आपल्या गोलोक किंवा वैकुंठामध्ये आपलं काय स्थान आहे, भगवंतांची आपली काय सेवा आहे, त्याची अनुभूती केव्हा होईल. याचंही उत्तर आता इथे भगवंत देत आहेत. यदा रहितमात्मानं भूतेन्द्रिय गुणाशयै स्वरूपेण मयोपेतं पश्यन् स्वराज्यमृच्छति. भगवंत सांगतायत की जेव्हा तू स्थूल, आता या स्थूल शरीर आणि सूक्ष्म मन असे दोन स्तर आहेत. तर स्थूल म्हणजे ज्यांना स्पर्श करू शकतो, बघू शकतो डोळ्यांनी, तो एक स्तर आहे. आणि सूक्ष्म स्तर जो डोळ्यांना दिसत नाही, जसं मन, बुद्धी, अहंकार, यांना आपण मनाद्वारे बघू शकतो, डोळ्यांद्वारे बघू शकत नाही. अशा दोन्ही शरीरांच्या धारणांपासून मी आणि माझं ही जी धारणा आहे यांच्यापासून मुक्त होशील. आणि जेव्हा तुझी सर्व इंद्रिये प्राकृतिक गुणांच्या, भौतिक तिन्ही गुणांच्या सर्व प्रभावांपासून सर्वथा मुक्त होतील, तेव्हा माझ्या सानिध्यामध्ये, माझ्या संघामध्ये तुला स्वतःच्या शुद्ध स्वरूपाची, आध्यात्मिक स्वरूपाची आणि अशा अनुभूतीने तुला त्यावेळी शुद्ध चेतनेमध्ये स्थिरता प्राप्त होईल.
मग तुझी चेतना कधीही भौतिक होणार नाही. तर यासाठी आवश्यकता आहे की भगवंतांची अशी प्रेममयी सेवा करणे ज्याच्याद्वारे भगवंतांची कृपा प्राप्त होईल आणि मग आपण तिन्ही गुणांना पार करून भगवंतांच्या सानिध्यामध्ये जाऊ आणि मग भगवंतांच्या सेवेमध्ये आपलं काय स्वरूप आहे त्याची अनुभूती करू शकतो. अशी सेवा ही निरंतर असली पाहिजे. खास करून 5 मुख्य रस आहेत: शांतरस, दास्यरस, सख्यरस, वात्सल्यरस आणि माधुर्यरस. या कोणत्याही रसामध्ये भगवान श्रीकृष्ण यांचे आपण भक्त आहोत याची अनुभूती आपल्याला प्राप्त होऊ शकते केवळ भगवंतांची सेवा करूनच. तर भगवंतांचा अजून एक खास आशीर्वाद त्यांच्या सेवकांना मिळत असतो. तो कोणता आहे? भगवंत सांगतायत, नाना कर्मवितानेन प्रजा बह्वीः शुश्रूषतः नात्पाविषदति तस्मिन् ते वर्षीयान् मदनुग्रहः. अगणित मोजता येणार नाही एवढी प्रजा वाढविण्यासाठी जी ब्रह्मजींनी सेवा प्राप्त केलेली आहे जगतामध्ये सर्व जीवांना वाढविण्याची आणि अनेकविध प्रकारच्या सेवांचा विस्तार करण्याची जी तुझी इच्छा तू केलेली आहेस, या बाबतीत तुझी कधीही निराशा होणार नाही. सृष्टी कार्यामध्ये तू कधीही मागे पडणार नाहीस, यशस्वी होशील. कारण तुझ्यावरील माझी अहैतुकी कृपा सर्व काळासाठी सदैव वाढतच राहील. वर्षीयान अर्थात काय करत जाईल? माझी कृपा तुझ्यावरती वाढतच जाईल. मद अनुग्रह. तर भगवंतांचा भक्त आपण झाल्याने हा एक मोठा लाभ आहे की भगवंतांचा अनुग्रह अर्थात कृपा फक्त एक वेळ प्राप्त होणार नाही, तर ती सदा सर्वदा मिळत राहील आणि इंग्रजीमध्ये म्हणतात एस्केलेटिंग, अर्थात ती सदा उत्तरोत्तर वाढतच जाईल, थांबणार नाही, कमीही होणार नाही. तर ब्रह्माजींनी जी दुसरी प्रार्थना केली होती त्या प्रार्थनेला सुद्धा भगवंत साथ देतात, कारण भगवंत आपल्या प्रार्थना कधी विसरत नाहीत. ऋषीम आद्यम न बदनाती पापीयास्त्वां रजो गुणः यन्मनोमयी निर्बद्धं प्रजाः संसृजतोऽपि ते न बदनाती पापियां स्वाम रजोगुणः. त्यांनी रजोगुण अर्थात भौतिक गुणांनी मी बद्ध होऊ नये याची प्रार्थना केली होती. त्यामुळे भगवंत म्हणतायत की ऋषीम आद्यम, तू या जगताचं पहिलं माझं बाळ आहेस आणि पहिला ऋषी आहेस, ब्राह्मण आहेस. तुझे मन सदैव माझ्यावरती केंद्रित असल्याने यन्मनोमयी निर्बद्धम, तू जरी विविध प्रकारची संतती बाळं निर्माण करण्यामध्ये गुंतलेला असशील, प्रजा संसृजतोपी, तरी काय होईल? पापी रजोगुण, जो सर्व प्रकारच्या पापांमध्ये खास करून अवैध मैथुन संघामध्ये स्त्री पुरुष यांच्या अधार्मिक म्हणजे वैदिक नियमांचं पालन न करता आकर्षण होऊन संघ जो होतो तशा प्रकारच्या रजोगुणापासनं न बंधनाती, तुला कधीही बंधनात पाडलं जाणार नाही, असा आशीर्वाद भगवंत स्वतः देत आहे आणि ब्रह्माजींना आश्वस्त करतायत की तू आपलं कार्य कर, मी तुला सर्व प्रकारची मदत करीत आहे. तर भगवंतांना जाणून घेणं तसं तर फार कठीण आहे, हे भगवंत स्वतः सांगतायत. का? तेही सांगतायत. अज्ञातोऽहं भवता त्वद्य दुर्विज्ञेयोऽपि देहिनां यन्मां त्वं मन्यसे युक्तं भूतेन्द्रियगुणात्मभिः. भगवंत सांगतायत की बद्धजीवांनी सहजपणे जाणून घ्यावे असा जरी मी नसलो, कारण भगवंतांना सहजपणे कोणी जाणू शकत नाही, तरी आज तू मला जाणले आहेस, माझं दर्शन घेतलं आहेस. कारण माझं व्यक्तित्व कोणत्याही भौतिक घटकांनी, विशेषतः 5 स्थूल आणि 3 सूक्ष्म घटकांनी बनलेले नाही, हे तुला सर्वथा माहिती आहे. 5 हे काय आहेत? स्थूल तत्व आहेत. पृथ्वी, जल, अग्नी,
वायू आणि आकाश, आणि 3 सूक्ष्म तत्व आहेत, मन, बुद्धी आणि मिथ्या अहंकार. तर या कोणत्याही 8 तत्वांनी मी बनलेलो नाही. त्यामुळे जे सर्व या 8 तत्वांनी बनलेले जीव आहेत ते मला कसे जाणू शकतात? नाही जाणू शकत. कारण ते सर्व 3 गुणांमध्ये अडकलेले भूतेंद्रिय गुणात्मभी आहेत. त्यामुळे सांगताय की तू जे मला बघितलेलं आहेस ते फार विशेष कृपा झाल्यामुळेच बघू शकला आहेस. तर भगवंतांचे दर्शन ब्रह्माजींना कुणामुळे शक्य होते आहे ते भगवंत स्वतः सांगताय. तोभ्यम मद विचिकित्सायाम आत्मा मे दर्शितो बहिः नालेन सलिले मूलम पुष्करस्य विचिन्वतः. पुष्कर अर्थात कमळ. कमळ जे ज्या ब्रह्माजींचे मूळ उगमस्थान आहे आणि ते पण आले भगवंतांच्या नाभी कमळामधनं. तुझा जन्म झालेल्या कमळाच्या देठाला उगमस्थान आहे का याविषयी तू चिंतन केलं होतंस आणि भरपूर वर्ष आतमध्ये जाऊन प्रयत्न केला की कोणी आहे का तिथे, माझ्या जन्माचं कारण कोण आहे ते शोधण्याचा तू प्रयत्न केलास. आणि त्यावेळी तू त्या देठामध्ये प्रवेश करूनही तुला काहीही समजले नाही की तुझ्या जन्माचं कारण कोण आहे. परंतु त्यावेळी अर्थात त्यानंतर वरती येऊन तपस्या केल्यानंतर मी तुझ्या हृदयातूनच तुला माझे रूप प्रकट केले आणि दर्शन दिले होते. तर ही भगवंतांची फारच कृपा आहे की भगवंतांना मे दर्शितो बहिः, बाहेरून बघण्याचा तू फार प्रयत्न केलास, पण भगवंतांना बाहेरच्या दृष्टीने भौतिक दृष्टीने कोणीही बघू शकत नाही. अंतर्दृष्टीने भगवंतांच्या कृपेनेच बघू शकतो. तर जेव्हा आपली भक्ती किंवा सेवा परिपक्व होते तेव्हा भगवंत स्वतः अनुग्रह करतात, कृपा करतात आणि आपल्याला दिव्य दर्शन देत असतात. तर भगवंतांनी याचीच पुष्टी इथे केलेली आहे की आपण भौतिक डोळ्यांनी भगवंतांना बघू शकत नाही. संता सदैव हृदयेषु विलोकयन्ति. संत हे भगवंतांना सदा सर्वदा आपल्या हृदयामध्ये दर्शन करतात. बाहेरून दर्शन खास करून कलियुगामध्ये होत नाही. अशा पद्धतीने आत्मा मे दर्शितः, भगवंतांनी स्वतःचं दर्शन दिलेलं आहे ब्रह्माजींना. तर भगवंतांची आपल्यावरती अहैतुकी कृपा किंवा अनुग्रह आहे हे साधकाने कसे समजावे हा फार 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 महत्त्वाचा प्रश्न सर्वांना असतो. याचं उत्तर स्वतः भगवंत देत आहेत. यच्च कथांग मत्स्तोत्रम मत्कथाभ्योदयांकितं यद्वा तपसि ते निष्ठा स एष मदनुग्रहः. भगवंत सांगतायत की माझा अनुग्रह आहे हे कसं समजायचं. स एष मद अनुग्रहः. हे ब्रह्मा, माझ्या दिव्य लीलांचे यशोगान, कीर्तन आणि स्तुती करण्यासाठी तू ज्या ज्या प्रार्थना रचलेल्या आहेस, माझ्यासमोर प्रकट केलेल्या आहेस, मला जाणून घेण्यासाठी तू जे उग्र तपही केलेले आहेस, तसेच तुझी माझ्यावरील अटळ निष्ठा ही तुला जी प्राप्त झाली आहे, यद्वा तपसी ते निष्ठा, ही सर्व काही माझी अहैतुकी कृपाच समजली पाहिजे. अर्थात असं नाही की फक्त भगवंतांचं दर्शन झालं म्हणजे भगवंतांची कृपा होते. तर भगवंत सांगताय की माझ्या भक्तीमध्ये कोणी लागला आहे, माझ्या भक्तांचा संग त्याला प्राप्त झाला आहे, माझ्या नामजपामध्ये त्याचा उत्साह वाढलेला आहे, नियमित तो माळा करतोय, नियमित भागवत श्रवण करतोय आणि एकादशी व्रत करतोय, आचार्यांचे सगळं वाढदिवस, तिरुभाव दिवस साजरे करतोय. हे सर्व करणारा व्यक्ती स्वतः असं समजलं पाहिजे की भगवंतांचा अनुग्रह झाल्याशिवाय कोणाला भक्तीमध्ये निष्ठा प्राप्त होऊच शकत नाही. त्यामुळे ही चिंता आपण सोडून दिली पाहिजे की माझ्यावरती भगवंतांचा अनुग्रह आहे की नाही. आपल्याला या सर्व गोष्टी मिळाल्या म्हणजे आहेच. हा प्रश्न असतोच भक्तांना की भगवंत केव्हा सर्व प्रकारचे आशीर्वाद देत असतात
कारण ब्रह्माजींनाही 100 वर्षांच्या तपस्येनंतर भगवंत दर्शन देत आहेत. त्याचं उत्तर देत आहे भगवंत, प्रीतोहमस्तु भद्रं ते लोकानां विजयेच्छया यदस्तौषीर्गुणमयं निर्गुणं मानुवर्णयन्. भगवंत सांगतायत की भौतिक वाद्यांना, जे भौतिकतेमध्ये अडकलेले जीव आहेत, माझे दिव्य गुण त्यांना भौतिकच वाटतात, आध्यात्मिक वाटत नाही. परंतु माझ्या दिव्य गुणांचे तू केलेले सुंदर वर्णन हे सर्व ऐकल्यानंतर मानुवर्णयन, जे तू माझं परत परत केलेलं वर्णन आहे, हे फार भक्तिमय केलेलं आहे, सुंदर केलेलं आहे. त्यामुळे मी प्रीतोहम असतो, मी तुझ्यावरती अतिशय प्रसन्न झालेलो आहे. म्हणजे भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी प्रार्थना केल्या पाहिजे, हे भगवंत आपल्याला सांगत आहे. तुझ्या कार्यांनी सर्व ग्रहलोक महिमांकित करण्याच्या तुझ्या इच्छेसाठी मी आता तुला सर्व आशीर्वाद देतो. भगवंतांनी विजयेच्छया, लोकानां विजयेच्छया, सर्व लोकांचं व्यवस्थित सृजन करण्याची कृपा, आशीर्वाद हा ब्रह्माजींना आता दिलेला आहे. कारण त्यांनी भगवंतांना प्रिय वाटणाऱ्या, आनंद देणाऱ्या सुंदर प्रार्थना अर्पण केलेल्या आहेत. तर आपणही या प्रार्थना केल्या पाहिजेत. हेच आता भगवंत सांगत आहेत की आपणही भगवंतांची कृपा लवकर कशी प्राप्त करू शकतो, हीच या अध्यायाची किंवा ब्रह्माजींच्या प्रार्थनांची फलश्रुती म्हणता येईल. य एतेन पुमान् नित्यं स्तुत्वा स्तोत्रेण मां भजेत् तस्याशु संप्रसीदेयं सर्वकामवरेश्वरः. भगवंत सांगतायत की जो कोणी मनुष्य पुमान नित्यम स्तुत्वा, ब्रह्मदेवांप्रमाणेच प्रार्थना करून माझी आराधना करतो, त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होऊन तो लवकरच माझा कृपा प्राप्त होतो. कारण सर्व वरदानांचा ईश्वर केवळ मीच आहे, सर्व काम वरेश्वर. तर खास करून भगवंतांनी जे स्तोत्र रचलेलं आहे ब्रह्माजींनी भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी, तेच, कारण आपल्याला जास्त बुद्धी नाही आहे, तर ब्रह्माजींनी दिलेलं स्तोत्र, प्रार्थना, मंत्र यांनाच आपण भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी जर वाचलं, रोज गायलं, तर भगवंत लवकरच आपल्यावरती कृपा करतील. कारण तस्य आशु, आशु म्हणजे फारच लवकर, संप्रसीदेयम, मी फार लवकर प्रसन्न होईल जर अशाच पद्धतीने मला प्रसन्न करण्यासाठी प्रार्थना अर्पण केल्या जातील. कारण ह्या प्रार्थना काय आहेत, सर्व वैदिक कर्मांचा हेतू आहेत. काय हेतू आहे ते सांगतात. पूर्तेन तपसा यज्ञैर दानैर्योग समाधिना राधम निःश्रेयसं पुंसां मत्प्रीतिस्तत्त्वविन्मतम्. सांगतायत, कुशल अध्यात्मवाद्यांचे असं मत आहे, सर्व पारंपरिक सत्कर्मे, पुण्यकर्म, धार्मिक कर्म, वैदिक कर्म, कसे, जसे तपस्या करणे, यज्ञ करणे, दान धर्म करणे, योगमार्ग अवलंबन करणे, समाधीची प्रक्रिया अवलंबन करणे, या सर्वांचा अंतिम हेतू केवळ एकच आहे. काय आहे की माझे समाधान करणे, अर्थात मला आनंदित करणे. मत्प्रीतीस तत्वम तत्ववित मतम, हे तत्ववित लोकांनी मत मांडलंय. सर्व प्रकारचे धार्मिक वैदिक कर्म करणे, या सर्वांचा हेतू अर्थात कारण एकच आहे की भगवंतांना प्रसन्न करणे, आनंदित करणे आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त करणे. तर प्रत्येकाने फक्त भगवंतांवरच का आसक्त व्हावे, भौतिक गोष्टींवरती, घर, परिवार, पैसा, भौतिक जगतातलं सुख, समाधान, याच्यावरती का आसक्त होऊ नये ते सांगतायत. अहमात्मात्मनां धात प्रेष्ठ संप्रेयसामपि अतो मयि रतिं कुर्यात् देहादीत कृते देहादीर
यत्कृते प्रियः. मी प्रत्येक प्राणीमात्राच्या हृदयामध्ये परमात्मा रूपाने स्थित आहे. मी परम मार्गदर्शक आहे आणि प्रियतम आहे. कारण जीवासाठी सर्वात प्रिय वस्तू प्रियतम तरतम भाव आहे. तर प्रियतम सर्वात प्रिय वस्तू व्यक्ती मीच आहे. या जगतामध्ये मनुष्य स्थूल आणि सूक्ष्म शरीरांवर चुकीने आसक्त होतो. कारण तो स्वतःला भौतिक शरीर मानतो, त्रिगुणात्मक शरीर मी आहे असं मानतो, भ्रमात पडतो. खरं तर त्याने एकमेव माझ्यावरच आसक्त झालं पाहिजे. दुसऱ्या कोणत्याही गोष्टीवरती आसक्त नाही झालं पाहिजे. कारण विश्वनाथ चक्रवर्ती पाद सांगत आहेत की मी देहात राहणारा परमात्मा असल्यानेच सर्व जीव जे आहे स्वतःच्या शरीराशी आणि घरातल्या कुटुंबियांशी सुद्धा स्नेह बाळगत असतात. कारण सर्व जीवांच्या हृदयामध्ये परमात्मा आहे, त्यामुळेच त्यांच्याशी स्नेह किंवा स्नेहबंधन बांधली जातात, प्रेम होते. आणि जर त्यांच्यामध्ये परमात्मा नसेल तर ते मृत शरीर, ते तर आपण लगेच काही सेकंदामध्ये जाळून टाकायला सांगतो सर्वांना की अरे लवकर जाळा बाबा, शरीर खराब होत आहे, जाऊ द्या त्याला. कारण त्यामध्ये परमात्मा आता नाही आहे, ते बाहेर गेलेले आहेत आणि आत्मा त्यांनाही सोडलेला आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये कोणतीही प्रीती राहत नाही. त्यामुळे भगवंत सांगतायत की मी परमात्मा असल्यामुळेच आणि सर्व जीवांना एकमेकाला जोडणारा घटक असल्याने, सूत्र असल्यामुळेच सूत्रे मणिगणा इव, सर्व जगताला मीच बांधून ठेवतो एक सूत्रामध्ये. त्यामुळे मला आसक्त झाल्यानेच तू सुखी होशील, सर्व संबंध स्थिर होतील, सुखी होतील, अन्यथा ते होऊ शकत नाही. जसं ध्रुव बाळाने भगवंतांना प्रसन्न केलं आणि त्यानंतर तो परत येत असताना त्याची सावत्र आई जी आधी फार दुष्ट प्रवृत्तीची दिसत होती, ती सुरुची सुद्धा त्या ध्रुव बाळाला बघून आनंदित झाली. तिचाही अश्रुपात झाला आणि तिने बाळाला आलिंगन दिलं. तर काय, भगवंतांना जो प्रिय होतो तो सर्वांना प्रिय होतो. जो आवडतो भगवंतांना खरं तर तो आवडतो सर्वांना. अशामुळे भगवंत सांगते अतः मयी रतिम कुर्यात देहादीर यत कृते प्रियः. भगवंतांना प्रिय झाल्यानेच आपण सर्वांना प्रिय होणार आहोत. त्यानंतर ब्रह्माजी तू आता सर्व निर्मिती कार्य करू शकतोस असं भगवंत सर्व उत्साह ब्रह्माजींना देत आहे. का? सर्ववेदमयेनेदं आत्मना आत्मात्मयोनिना प्रजः श्रीज यथा पूर्वं याच्च मय्यनुशेरते. माझ्या आदेशांचे पालन करून तू आता पूर्वीप्रमाणेच तुझ्या परिपूर्ण वैदिक ज्ञानाच्या सामर्थ्याने, कारण तू वेदमय आहेस त्यामुळे सर्व ज्ञान मी तुला दिलेलं आहेस, आणि प्रत्येक वस्तूचे परमकारण अशा माझ्याकडनं, सर्व जगताचा मी स्वामी आहे, माझ्याकडून तू प्रत्यक्षपणे मिळविलेल्या शरीराने, हे शरीर मी तुला स्वतः दिले. भगवंत डायरेक्ट ब्रह्माजीचे आई आणि पप्पा दोन्ही आहेत. तू आता प्राणी मात्रांची निर्मिती करू शकतोस. तर दोन गोष्टी दिल्या, परिपूर्ण वैदिक ज्ञान आणि प्रत्येक गोष्टीचं प्रत्यक्ष भगवंतांकडनं मिळालेलं शरीर. या दोन्ही सुविधांमुळे आता ब्रह्माजी काय करू शकतात, सर्व निर्मिती कार्य करू शकतात. मग त्यानंतर काय झाले, मैत्रेय ऋषी सांगतायत कंजनाभस तिरोदधे. कंजनाभ अर्थात भगवान श्री नारायण ज्यांची कमळ नाभी आहे, तिरोदधे अर्थात ते अंतर्धान झाले, दिशे नाहीसे झाले, अप्रकट झाले. मैत्रेय ऋषी म्हणाले विश्व निर्माता ब्रह्मादेवांना विस्तार करण्याचा आदेश दिल्यानंतर आपल्या नारायण या साकार रूपातील आदिपुरुष भगवंत अंतर्धान पावले, अप्रकट झाले. आणि या पद्धतीने भगवंतांनी जे आशीर्वाद, कृपा आणि शक्ती प्रदान केली आहे ब्रह्माजींना, त्याद्वारे ते आता निर्मिती कार्य करतील आणि 10 प्रकारची सृष्टी किंवा 10 प्रकारची सृष्टीचे विभाग निर्माण करतील, ज्यांचं श्रवण आपण करू उद्याच्या सत्रात. धन्यवाद.